पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात युद्धाची चर्चा सुरू असताना अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या मनात 1971च्या युद्धाच्या तयारीच्या आठवणी ताजा झाल्या असतील। त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात काही साम्य आढळतं। 1971 मध्ये पूर्व पाकिस्तानात सुरू असलेल्या स्वातंत्र्य लढ्यामुळे आणि पाकिस्तानच्या दडपशाहीमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे बिघडले होते। युद्धाचे ढग जमा होऊ लागले होते आणि देशात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्या काळात आजच्या प्रमाणेच देशभरात युद्धाच्या तयारीचा भाग म्हणून मॉक ड्रिल घेण्यात आलं होतं। शहरांमध्ये सायरन वाजवले जात होते। लोकांना हवाई हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी काय करावं याचं प्रशिक्षण दिलं जात होतं। अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित करून ब्लॅकआउटचा सराव केला जात होता। लोकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं जात होतं। शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी बचावाच्या सूचनांचे फलक लावण्यात आले होते। विशेष म्हणजे 1971च्या युद्धाच्या वेळी जगातील 7 आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहलला काळ्या कपड्यानं झाकून ठेवण्यात आलं होतं। शत्रूच्या हवाई हल्ल्यात त्याचं नुकसान होऊ नये यासाठी हे खबरदारीचं पाऊल उचलण्यात आलं होतं। वृत्तपत्रांनी आणि आकाशवाणीनं युद्धाच्या तयारी आणि बचावाच्या उपायांबाबत जनजागृती केली होती। लष्कर आणि जिल्हा प्रशासनानं गावोगावी मॉक ड्रिल घेऊन नागरिकांना प्रशिक्षित केलं होतं। आता तब्बल 54 वर्षांनंतर त्याच प्रकारची परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे। पहलगाममधील हल्ल्यानं देशात संतापाची लाट उसळली आहे आणि पाकिस्तानच्या कथित युद्धखोर हालचालींमुळे तणाव अधिक वाढलाय। केंद्र सरकारनं देशभरात मॉक ड्रिलचे निर्देश देणं हे 1971च्या तयारीची आठवण करून देतं। त्यावेळी जसा युद्धाचा धोका होता तसाच धोका आजही जाणवतोय। 1971च्या युद्धानं भारताला एक निर्णायक विजय मिळवून दिला आणि एका नव्या राष्ट्राची निर्मिती झाली। आज परिस्थिती वेगळी असली तरी दहशतवादाचं आव्हान आणि पाकिस्तानची आडमुठी भूमिका कायम आहे। 1971च्या मॉक ड्रिलनं जसा नागरिकांमध्ये आत्मविश्वास आणि तयारीची भावना निर्माण केली होती त्याच प्रकारे आजच्या मॉक ड्रिल मधूनही लोकांना आपत्कालीन परिस्थितीत कसं सामोरं जायचं याचं प्रशिक्षण मिळेल आणि भीती कमी होण्यास मदत होईल। त्यावेळच्या युद्धाचे परिणाम आणि आजच्या संभाव्य युद्धाचे परिणाम यात फरक असू शकतो। आंतरराष्ट्रीय स्तरावरची बदललेली समीकरणं आणि दोन्ही देशांची अणुबॉम्बची क्षमता यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे। मात्र 1971च्या युद्धाच्या तयारीचा अनुभव आजही महत्त्वाचा आहे। त्यावेळच्या एकजुटीनं आणि धैर्यानं भारतानं विजय मिळवला होता। त्याच भावनेनं आजच्या आव्हानाचा सामना करण्याची गरज आहे। एकंदरीत 1971च्या मॉक ड्रिलचा संदर्भ आजच्या परिस्थितीत अधिक महत्त्वाचा ठरतो। तो केवळ एक भूतकाळातील घटनेची आठवण नाही तर भविष्यातील संकटांना तोंड देण्यासाठीची तयारी आणि प्रेरणा आहे। त्यावेळी जसा देश एकवटला होता त्याच एकजुटीची आणि सतर्कतेची आज गरज आहे, जेणेकरून कोणत्याही संकटांचा सामना करण्यासाठी भारत सज्ज राहील। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।